बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। चला पाहूया आजची खास बातमी, जी देगलूर शहरातील धार्मिक वातावरणात रंगलेली आहे। देगलूर शहरात श्रद्धा आणि भक्तिभावाने नटलेला एक सोहळा पार पडला। सिद्धी गल्ली मित्र परिवाराच्या वतीने भव्य संदल काढण्यात आला। सकाळपासूनच गल्लीबोळांत भाविकांची गर्दी होत होती। रंगीबेरंगी झेंडे, ढोल ताशांचा गजर, फुलांचा वर्षाव आणि धार्मिक घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। सर्वप्रथम भाविकांनी हजरत मस्तान शाह वली रहमतुल्लाह अलैहि यांच्या मजारावर फुलांची उधळण करून चादर अर्पण करून आदर व्यक्त केला। या क्षणी वातावरणात एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवत होती। यानंतर हा संदल सिद्धी गल्ली मार्गे पुढे सरकला। अखेर संदल हजरत जियाउद्दीन रफाई रहमतुल्लाह अलैहि यांच्या मजारावर पोहोचला। येथेही फुलं, चादरी अर्पण करून मोठ्या आदराने मजाराचे दर्शन घेण्यात आले। यावेळी काढलेला संदल म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धेचा उत्सव नव्हता, तर एकतेचा आणि बंधुत्वाचा संदेश देणारा सोहळा ठरला। देगलूरकरांनी या प्रसंगी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। श्रद्धा आणि सांस्कृतिक एकोपा यांचा सुंदर संगम या संदलात दिसून आला। ही होती आजची विशेष बातमी। अशा स्थानिक धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या बातम्या पाहण्यासाठी जोडलेले रहा NCN न्यूज टीव्ही सोबत। धन्यवाद, नमस्कार। और हमारे सभी के शहीद नगराध्यक्ष मुगलाजी सेठवार साहब और हमारे सबके वरिष्ठ नेता मेरा भाई शरीफ मामू महमूद भाई और हमारे दोस्त डॉक्टर शिकारे साहब और हमारे वकील साहब, ये सब लोग जो है कौम के जिम्मेदार बोल के ही काम करते हैं। और सबसे खुशी की बात यह है कि ना हमारे दिल्ली के लोगों की इच्छा थी भाई मौला जन्ना ने जो काम किया कब्रिस्तान के बारे में कि आपका सत्कार करना है। मेरे को सभी लोगों ने बताया सर तुम अन्ना को लाओ, उनका सत्कार करना हमारी ख्वाहिश है कि हमारा इतना बड़ा काम किया हमारे कौम के लिए, जो महाराष्ट्र में पहला काम है। सही महाराष्ट्र में जो इतना बड़ा काम हुआ नौ कब्रिस्तानों का 2 करोड़ 90 लाख बजट, ये देगलूर की पहली नगर पालिका है। और उसके लिए साहब ने जो झगड़ा और उसमें अपने इन्हों भी महमूद भाई है और उनके जितने भी काउंसलर लोग आए, इन्होंने एक मतलब बजट दिया, बजट आया और वापस चला गया। उसके बाद में सेकंड टाइम में फिर उन्होंने अप्लाई करे, बजट आया और टेंडर भी निकल गया, फिर उसके बाद भी बजट वापस चला गया। इसके अलावा उन्होंने चुप नहीं बैठे। उसके बाद उसको हाई कोर्ट से नोटिस भेजे। जब हाई कोर्ट ने जब उनको ऑर्डर दिया उसके बाद अपना बजट आया सुबह, तो इतनी जंग उन्होंने लड़ी है। तो हमारे ऊपर जो मुसलमानों के कौम के लिए जो काम किए, हम उनके बहुत इस काम के वास्ते शुक्रगुजार हैं।
नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज TV मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये खूप वर्षापासून प्राचीन काळापासून या ठिकाणी देवस्थान हजरत जियाउद्दीन रफाई रहमतुल्लाह अलैह यांची दरगाह आहे आणि त्याचं संदल मोठ्या उत्साहामध्ये आणि थाटामाटामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा काढण्यात येत आहे आणि त्याच्यासाठी आपण पाहू शकता सिद्धी गल्ली ताह्या देशमुख आणि सिकंदर देशमुख यांच्या निवासस्थानापासून या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा होते आणि त्याच्यासाठी आज या ठिकाणी देगलूर पोलीस स्टेशनचे सर्व कर्तव्यदक्ष PI महाराज साहेब जेव्हापासून देगलूर पोलीस स्टेशनचा कारभार सांभाळले तेव्हापासून अनेक या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत। त्या कार्यक्रम शांतपणे पार पडत आहेत, सर्वांना सुख समाधानाने ते पूर्ण कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून सहकार्य सुद्धा करत आहेत आणि आज आपण पाहू शकता या ठिकाणी जनतेचे लोकप्रिय नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरसटवार सुद्धा या ठिकाणी आपली हजेरी उपस्थित लावली आहे। त्यांनी प्रत्येक सणासुदीचा कार्यक्रम कसलाही असू द्या, किती छोटा किंवा मोठा ते न बघता ते त्या ठिकाणी उपस्थित राहतात। आपला अमूल्य वेळातला वेळ देऊन त्यांनी संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यामध्ये सहभाग नोंदवतात आणि मिरामुद्दीन साहेब आहेत, त्याच्यानंतर या ठिकाणी शरीफ मामू आहेत, ताह्या देशी आहेत, सिकंदर देशी आहेत आणि या ठिकाणी आमचे माजी नगरसेवक महमूद भाई सुद्धा या ठिकाणी आहेत। काय सांगणार साहेब आजच्या ह्या कार्यक्रमाबद्दल? आजचा हे कार्यक्रम हजरत शाह जियाउद्दीन रफाई यांच्या उर्सनिमित्त या सिटी गल्लीतून जे जिल्हा आहे तिथून निघणार आहे आणि मी सर्वांना आवाहन करतो की आमचे मार्गदर्शक PI साहेब यांनी शिस्तीचे काही नियम ठेवलेले आहेत। त्यांनी जेव्हापासून इथं चार्ज घेतले आहेत, जेवढे बी अति सुंदर सणासुद्धी असू दे योग्य रीतीने त्यांना साहेबांनी सहकार्य करून प्रत्येक मिरवणुकीला गाळबोट न लागता जे सहकार्य केलेत साहेबांचं अत्यंत उत्कृष्ट काम आहे। मी या सिटी गल्लीला विनंती करतो की आपला पण हा उत्सव अति शांतपणाने व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण यावे। फ्युचरमध्ये आपल्याला कोणतीही गालबोट लागू नये व PI साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्याला काय त्रास असले तर त्यांना लगेच आपण बोलावे, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करतील व पुढील वाटचालीस यांना मी शुभेच्छा देतो। जेव्हा जेव्हा या वार्डाला कशाची बी गरज असली तर आमचे लोकप्रिय नेते मोगलाजी अण्णा शिरसटवार आपल्या मागेरी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। शहराचं सुव्यवस्था राखण्याचं कार्य त्यांनी या ठिकाणी आल्यापासून होत आहे, तर आज ते आमच्यासोबत या ठिकाणी आहेत। सर काय म्हणाल आजच्या ह्या भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक धर्माला आपले सण त्योहार हे उत्साहात आणि एकदम छान पद्धतीने साजरे करण्याचे अधिकार दिले। त्याच्यानुसार आज देगलूर शहरामध्ये हजरत जियाउद्दीन रफाई दर्गा यांचा मोठा उरूस फार जल्लोषात साजरा होतो आहे आणि त्याची सुरुवात आज इथं सिकंदर देशमुख यांच्या घरापासून संदल निघत आहे। मला एक अभिमान आहे की छोट्याशा सिद्धी गल्लीमधून हे संदल निघत आहे आणि इथे पूर्ण म्हणजे आजी माजी आणि सर्व प्रतिष्ठित लोक आणि नगरसेवक इथे उपस्थित आहेत आणि हे जी काही संदल आहे ती शांततेच्या मार्गाने एकदम शांत पद्धतीने चांगल्या पद्धतीने पार पडावी याच्यासाठी माझ्याकडून पोलीस डिपार्टमेंटला खूप खूप शुभेच्छा आहेत। आम्ही ऑलरेडी म्हणजे पूर्ण प्रॉपर बंदोबस्त म्हणजे दिलेला आहे, आम्ही स्वतः हजर आहोत। माझ्याकडून उरूस निमित्त खूप खूप शुभेच्छा। संत हजरत शाह रफाई जियाउद्दीन यांच्या जन्मदिवसानिमित्त मी देगलूर सर्व मुस्लिम बांधवांना असेल, हिंदू बांधवांना असेल, प्रथमतः मी सर्वांना शुभेच्छा देतो। या सिद्धी गल्लीमध्ये आमचे मार्गदर्शक जिल्हा अध्यक्ष सिकंदर देशे, आमचे मार्गदर्शक मोठे बंधू ताह्या देशे यांची पूर्ण टीम या ठिकाणी सिद्धी गल्लीमधून या ठिकाणी आम्ही लहानपणापासून बघतो या ठिकाणी सिद्धी गल्लीला लावणी चिल्ला आहे, त्या ठिकाणी अगोदरपासून त्या ठिकाणी संदल निमित्त या ठिकाणी उरूस या ठिकाणी निघत होतं। त्या ठिकाणी सर्वांना मी या इथल्या बंधूंना विनंती करतो की हा उरूस एकदम मुंडेसाहेब म्हणल्याप्रमाणे सर्वांनी शांततेनं हा उरूस एकदम शांततेनं पार पाडणं जरुरी आहे। इथून हनुमान चौकापासून ते हजरत शाह रफाई दर्गापर्यंत आणि शांततेनं आपण सर्वांनी उत्सव साजरा करावे असं सर्वांना विनंती करतो। जय हिंद। ज्या ठिकाणी शिल्ले आहेत त्या ठिकाणी त्या असायला पाहिजे संस्कृत समावेश। आता तर आपण देगलूर शहरातील सर्व जेवढे राष्ट्रपती घेतल्या त्याच्यानंतर आज 4 वर्ष झाले तुम्ही आपण सर्व पाहतात की महाराष्ट्र शासनाने आणखी विलक्षण घेतलेलं नाही, पण कधीही पुढील काळात जर आपण सत्तामध्ये आलो तर हे सुद्धा स्वप्न आपण पूर्ण करण्याचे काम आमच्या पूर्ण आम्ही टीमने 100% करणार आहे। त्या उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि आज आपण पाहू शकता सिद्धी गल्लीतून सुद्धा ताह्या देशमुख व सिकंदर देशमुख यांच्या निवासस्थानापासून या जिल्ह्यापासून संदलची तयारी करण्यात आलेली आहे आणि त्यांचा संपूर्ण आढावा आणि संपूर्ण तयारीचे या एकमेव कार्यक्रम करण्यासाठी ज्यांना पुढाकार घ्यावा लागलं ते म्हणताना या ठिकाणचे ॲडव्होकेट
परवेज वकील साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण या ठिकाणचे संद निघत आहेत आणि संपूर्ण कार्यामध्ये ते खूप चांगल्या पद्धतीचं सहभाग नोंदवीत असतात साहेब. आणि सर्वांना जे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे ते सगळ्यांना वारंवार गोळा करून मीटिंग घेऊन सांगण्यात आलेलं आहे. कुठलाही धिंगाणा करायचा नाही आणि जे पिलेला माणूस असेल, दारू पिलेल्या माणसाला अजिबात जवळ येऊ द्यायचं नाही. संदल म्हणजे हे मुतबर्रिक असते, हे मुकद्दस असते. त्याची मुकद्दसपणा जे आहे ते ठेवायला पाहिजे, त्याचे पावित्र्य ठेवायला पाहिजे. यासाठी मी वारंवार आवाहन करत आलो सकाळीपासून. आणि ज्या पद्धतीनं आता तरुण पिढी फक्त संदल काढण्यामध्ये मग्न आहे, त्याच पद्धतीने इबादत करण्यासाठी, नमाज पढण्यासाठी सुद्धा नाही, त्यांना काय आव्हान करतात? नाही, आता आज जे आम्ही जे काही मिरवणूक आज काढण्यात आली, मिलादची मिरवणूक काढण्यात आली आणि संदलचे जे सलामी देण्यात आली, तिथं दर्गाच्या चौकंडीवर नमाज पठण केली लोकांनी. त्यांना समोर येऊन त्यांना सोबत घेऊन नमाजला घेऊन जावं लागते. तुम्ही फक्त सांगितले की तुम्ही नमाज पठण करत नाही, तुम्ही इबादत करत नाही तर चालणार नाही. तुम्ही त्यांच्यासाठी काय करत आहे? नौजवानमध्ये जे काही आहे आजच्या काळात जे काही चालू आहे त्यामध्ये आपल्या नौजवानांना समोर यायला पाहिजे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणारे लोक पाहिजे, त्यांना मागे ढकलणारे नको. म्हणजे जे एखादा आपल्याकडे माचीसची डिब्बी आहे तर त्याच माचीसची डिब्बी उतून आपण मशाल पण तयार करू शकतात आणि आग पण लावू शकतात. तर त्याचा उपयोग कसा करावा हे सांगण्याऐवजी याच्याने आग लागते फेकून टाका तुम्ही. जर मुलांच्या हातातून जर आग डब्बी ठेवत नसेल तर मग ते मुलं त्याचा उपयोग कसा करावा भविष्यात? आज ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी मिलादुन नबीची मिरवणूक सुद्धा काढलात आणि त्याच्यानंतर हजरत जियाउद्दीन रफाई यांचं संदसुद्धा काढत आहोत आणि ज्या मार्गाने तुमचे संद निघत आहे त्या मार्गावर ज्या पद्धतीचे दर्गा छोटे मोठे असतील किंवा किल्ले असतील त्यांची आज बिकट अवस्था आहे, तर त्याच्यासाठी आपण काय करणार? वारंवार आम्ही सांगितलेले आहोत. म्हणजे विशेष म्हणजे मुर्तुजा शाह वलीची जे दर्गा आहे ते तर केप आहे शालीमारचं मागची, त्याला ऑलरेडी केलेलाच आहे. अजून त्याला पुढे पण त्याला छान करू. पण वाटामध्ये येणारी जे चुडामणी मठच्या समोरचे लगत जे जागा आहे तिथं जे मस्तान शाह वली आहे ते दर्गा आहे, ते पण ते मस्तान शाह वली आणि चुडामणी मठ हे दोघे संत जे आहे ना मित्र होते आपसात. तर मठ चांगला बांधला गेला आणि मस्तान शाह वलीची जे दर्गा आहे ते तसंच ठेवण्यात आली. त्याबद्दल वारंवार आपण जे आहे ना नगरपालिकेत वारंवार आम्ही पाठपुरावा केलेलाच आहोत. आणि असं आताच मुगलाजी यांनाशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी म्हणले की बिलकुल जे आहे ना आता पुढचा कार्यक्रम तेच असेल की आपण जिथे कुठे किल्ले असेल किंवा दर्गा असेल त्यांना जर उघड्यावर येत असेल तर त्यांना कसं प्रोटेक्ट करता येईल हे याच्याकडे आमचं लक्ष आहे.
सोनू